नेमकं केसांसाठी काय केलंय? असे केस तर तुझे नव्हते, इतके स्ट्रेट केलेत का? फक्त टेम्पररी स्ट्रेट केलेत का की कोणती ट्रीटमेंट घेतलेली आहे? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघ. नमस्कार मंडळी, मी आहे डॉक्टर संचाली आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आणि पहिला पॉईंट म्हणजे मी केसांसाठी काय केले. तर मी केसांचं म्हणजे ट्रीटमेंट घेतलेली आहे, त्याचं नाव आहे नॅनोप्लास्टिया. आणि नॅनोप्लास्टिया हे काय असतं तर फक्त करावं असं वाटलं. ऍक्च्युली मी भरपूर रिसर्च केला होता ह्याच्यावर, म्हणजे केरेटिन, नॅनोप्लास्टिया, बोटॉक्स असे भरपूर तुम्हाला मार्केटमध्ये ट्रीटमेंट सापडतील. त्यातल्या त्यात मी नॅनोप्लास्टिया केला, कारण मला असं वाटत होतं की सारखे एकच एक स्टाईल नको आहे, मला काहीतरी व्हरायटी पाहिजे होती. अशी मऊसूत केस पाहिजे होते जे माझं ऐकतील, निदान स्ट्रेट राहतील. आणि मला भरपूर जणांनी, मी जेव्हा टेम्पररी स्ट्रेट करत होती तेव्हा मला कॉम्प्लिमेंट देत होते की तुला स्ट्रेट हेअर खूप छान सूट होतात. म्हणून मी हा निर्णय घेतलाय की मी नॅनोप्लास्टिया केले. त्याच्याने खूप स्मूथ होतात केस. आणि खूप दुसरा पॉइंट म्हणजे नॅनोप्लास्टिया म्हणजे नेमकं काय? डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट. म्हणजे अगदी तिथे जी ट्रीटमेंट घेतल्यानंतर अगदी केस असे मऊसूत होतात, मॅनेजेबल होतात, फ्रीझी नाही राहत. जनरली आपण जेव्हा पार्लरमध्ये जातो तेव्हा आपले एका वॉशमध्ये ते छान असे कंडिशनिंग करतात आणि केस म्हणजे हेअर वॉश केल्यानंतर जे कंडिशनिंग करतात ते अगदी स्मूथ राहतात, इतके छान वाटतात, आपल्याला केस एवढे छान वाटतात. पण ती एका वॉश नंतर पुन्हा पहिलेसारखे होतात. यात मात्र थोडा दिवस टिकणारी ही ट्रीटमेंट आहे, ज्याच्याने तुमचे केस खूप मऊसूत होतील, खूप सॉफ्ट होतील, खूप मॅनेजेबल राहतील. तुम्ही वेगवेगळ्या हेअरस्टाईल पण करू शकता त्याच्याने आणि खूप छान दिसतात ते. आणि केसांसाठी विशेष म्हणजे हेअरफॉलसाठी ते फार उपयोगी ट्रीटमेंट आहे, म्हणून मी नॅनोप्लास्टिया केलं होतं. तिसरा पॉइंट म्हणजे ही ट्रीटमेंट किती वेळ टिकते. ऍक्च्युली ते म्हणतात असे 6 महिने 7 महिने टिकते, पण ऍक्च्युली जसं जसं आपण हेअर वॉश जास्त करू, म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही वीकमधून जरी 2 वेळा, कमीत कमी 2 वेळा, पण 3 ते 4 महिने जवळपास ती टिकल्या जाते. मी ऍक्च्युली करून माझे 2 वॉश झालेले आहे. आणि तुम्ही बघा, खालचे केस थोडेसे माझे कर्ली होत आहेत आणि वरचे थोडेसे स्ट्रेटच आहेत अजून. म्हणजे ऍटलिस्ट ते 3 ते 4 महिने जवळपास 30 ते 40 वेळा तुम्ही वॉश केल्यानंतर तोपर्यंत ती ट्रीटमेंट राहू शकते, तोपर्यंत ती शाईन राहते, स्ट्रेट. मी 21 डिसेंबरला ही ट्रीटमेंट घेतली होती आणि बघा माझे खालचे थोडेसे केस कर्ली होत आहेत, पण वरचे जे केस आहेत ते थोडेसे स्ट्रेट राहत आहेत. म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही जसं जसं वॉश कराल त्याचा इफेक्ट तसा कमी व्हायला लागतो. त्यामुळे ऍटलिस्ट 30 ते 40 वॉशमध्ये किंवा 3 ते 4 महिने किमान ही ट्रीटमेंट टिकू. पॉइंट चौथा, ही ट्रीटमेंट कशी करतात. आता नॅनोप्लास्टियामध्ये तुम्ही जेव्हा पार्लरमध्ये जाता आणि तुम्ही घरून किती पण वॉश करून गेले, केस जरी वॉश करून गेले तरी पण ते तिथे वॉश करतात. त्यानंतर ते एक सोल्युशन घेतात आणि ते सोल्युशन ऍटलिस्ट केसांचा 1 इंच भाग सोडून फक्त केसांच्या म्हणजे जे स्काल्प आहे तिथून 1 इंच भाग सोडून केसांना ती सोल्युशन लावतात. आणि ते सोल्युशन लावल्यानंतर तुमचे केस रॅप करतात. मी बाजूला व्हिडिओ टाकत असेल. ते सोल्युशन लावल्यानंतर ते केस रॅप करतात आणि ऍटलिस्ट 30 to 40 मिनिट्स किंवा 60 मिनिट्स पर्यंत ती ही सोल्युशन केसातच ठेवतात, म्हणजे ते डीप कंडिशनिंग झालं पाहिजे. त्यानंतर ते अजून एकदा वॉश करतात आणि त्यानंतर ते जेव्हा हेअर ड्रायरने ड्राय करतात, अगदी हीट देऊन केस स्ट्रेट करतात. यावेळेस तुमचे जे हेअरफॉल झाले ते झाले, यानंतर मात्र कमी होतात. तिथे मात्र भरपूर म्हणजे हेअर लॉस होतं, कारण ते भरपूर स्ट्रेट करतात, हेअर ब्लो ड्राय करतात, त्याच्यामुळे भरपूर हेअरफॉल होतो तिथे. पण तो जेवढा झाला तेवढा झाला, त्यानंतर मात्र कमी होऊन जातो. तर अजून एकदा वॉश येतो, पण मला मध्यंतरी लग्नकार्य असल्यामुळे मी 3rd डेला हा वॉश घेतला होता, म्हणजे सेकंड वॉश जो असतो. आणि त्या सेकंड वॉश मध्ये पण त्यांनी एकदा पहिले ते सोल्युशन लावलं होतं. ज्या कंडिशन मध्ये मी गेली होती, कारण मी 1 दिवसापूर्वीच ही ट्रीटमेंट घेतली होती, आदल्या दिवशी थांबली, मग दुसऱ्या दिवशी थांबली होती आणि तिसऱ्या दिवशी गेली होती. तर त्यामुळे मी ज्या कंडिशन मध्ये गेली त्या कंडिशन मध्ये ते लिक्विड त्यांनी अजून एकदा लावलं. रॅप नाही केलं होतं, पण थोडा वेळ ठेवलं, हेअर वॉश करून पुन्हा ब्लो ड्राय केलं होतं आणि पुन्हा हेअर स्ट्रेट केलं होतं. 5वा पॉइंट म्हणजे या ट्रीटमेंट नंतर हेअर लॉस होतो का. जी ट्रीटमेंट तुमच्या केसांची पोत, जात, टेक्स्चर बदलते, त्यानंतर हेअर लॉस होतोच, पण कमी होतो, कारण आपल्या केसांना डीप कंडिशनिंग भेटलेली असते. त्यामुळे ॲज कम्पेरेटिव्ह त्यापेक्षा पहिलेपेक्षा प्रमाणात हेअर लॉस कमी होतो. ही मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते आहे. आणि खरंच हेअर लॉस माझा 6वा पॉइंट, सगळ्यात महत्वाचा, किती वेळ लागतो. ऍक्च्युली आपल्या सगळ्यांकडे वेळ कमी असतो आणि माझंही तीच कंडिशन होतं. परंतु या
पूर्ण ट्रीटमेंटसाठी ॲटलिस्ट 3 ते 4 तास लागतेच. कितीही तुम्ही पटापट करा, कितीही काही असू द्या, पण 3 ते 4 तास कुठेच नाही गेले. मी एक वॉश नंतर घेतला होता तरी पण मला ॲटलिस्ट 3 to 3.5 hours लागलेले होते. पॉईंट आहे 7वा, याची कॉस्ट किती आहे, पैसे किती लागतात. आता खरं सांगायचं म्हटलं तर ही ट्रीटमेंट खरंच कॉस्टली आहे. मी भरपूर वेळा ह्याचा विचार केला होता. प्रश्न पैशाचा नव्हता, पण मला असं वाटलं होतं की ही ट्रीटमेंट माझ्या केसांना पुन्हा खराब करू नये, कारण माझे ऑलरेडी हेअर लॉस खूप झाले होते. त्यामुळे मला असं वाटलं होतं की ही हेअर लॉस करू नये, म्हणून मी खूप विचार केला होता ॲक्च्युली. आणि ही ट्रीटमेंट खरंच थोडी महागाची आहे, पण तेवढी प्रभावी पण आहे. तर जनरल ही ट्रीटमेंट एक 4 ते 5 हजारापासून सुरू होते. तर जनरल तुम्ही अजून जर व्हरायटी तुम्ही प्रत्येकाला विचाराल तर कदाचित त्यांची म्हणजे एक एक कॉस्ट अलग असेल, पण तरी एकंदरीत मी एक जनरल सांगते आहे ती 4 ते 5 हजारापासून ही ट्रीटमेंट सुरू होते. नंबर 8, याची काय काळजी घ्यायची. येस, त्यांनी मला भरपूर असं सांगितलं होतं. निदान 8 दिवस तरी त्यांनी कोणती पिन, क्लचर, टाईट हेअर बँड वगैरे असं काही वापरू नको असं म्हटलं होतं, जेणेकरून ते बेंड नाही झालं पाहिजे आणि ते केस विचित्र दिसले नाही पाहिजे. त्यानंतर नो सल्फेट, नो पॅराबिन शॅम्पू, तो पण थोडासा कॉस्टली येतो. मग आता ह्याच्यात पण थोडासा खर्च होतो, वापरायचा नाही. कारण त्यांनी जे एवढी कंडिशनिंग दिलेली आहे ते सल्फेट आणि ते पॅराबिन वापरून अगदी ते केस पुन्हा खराब होतात, पुन्हा पहिल्यासारखे फ्रीझी होतात. त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं होतं की ह्याच्यासाठी थोडासा शॅम्पू वेगळा वापरावा लागेल. त्यांनी मला 2 शॅम्पू रिकमेंड केले होते. एक W1 जो त्यांनी माझ्यावर तिथे यूज केला होता पार्लरमध्ये, आणि एक माझ्या एका मैत्रिणीने एलिमेंट्सचा शॅम्पू मला यूज करायला सांगितला होता. मी एलिमेंट्सचा शॅम्पू यूज करते आहे आणि तो माझ्या केसांना छान सूट झाला, कारण त्याच्यामुळे खूप असा हेअर लॉस नाही झाला. नंबर 9वा आणि सगळ्यात लास्ट पॉइंट, मला ही ट्रीटमेंट करून रिग्रेट होत आहे का. ॲक्च्युली नाही, कारण माझं हेअर लॉस खूप कमी झालं आणि मला खूप काळजी होत होती. दिवाळीमध्ये माझा इतका हेअर लॉस झाला की मला असं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी मी करून जेणेकरून माझा हेअर लॉस कमी झाला पाहिजे. आणि मी जेव्हा ट्रीटमेंट घेतली माझा खरंच हेअर लॉस खूप कमी झालेला आहे. आणि मला बऱ्याच जणांनी खूप जणांनी कॉम्प्लिमेंट दिली आहे. हेअर खूप छान दिसतात, ते लुक तुला खूप छान वाटतं. ही टेम्पररी ट्रीटमेंट आहे, ही लॉंग लास्टिंग म्हणजे अगदी लाईफ लॉंग माझी स्ट्रेट हेअर राहणार नाही आहे. आय होप तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली असेल. नसेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, किंवा तुम्ही जर कोणती ट्रीटमेंट केली असेल तर त्याचा एक्सपिरियन्स पण माझ्यासोबत शेअर करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. भेटूया नव्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत घ्या स्वतःची काळजी. बाय, टेक केअर.